अचलपूर नगर परिषदमध्ये स्वच्छता विभागाशी संबंधित ठेकेदारांकडून अभियंत्याला धमकी व शिवीगाळ करण्यात आल्याची गंभीर तक्रार समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे। नगर परिषद अचलपूर येथील पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता विभागाचे अभियंता रवी रामटेके यांनी नगर परिषद अध्यक्षांकडे लेखी निवेदन देत संबंधितांवर कारवाईची मागणी केली। प्राप्त माहितीनुसार घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरातील व व्यावसायिक आस्थापनांमधील कचरा संकलन, वाहतूक, आठवडी बाजार व सार्वजनिक परिसरातील स्वच्छता तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे कचरा वाहतूक करण्याचे काम गोविंद सफाई कामगार सहकारी संस्था अमरावती यांना देण्यात आला आहे। मार्च 2026 महिन्याचे देयक काढण्यासाठी संबंधित संस्थेच्या वतीने रुपेश ढेपे, कुंदन यादव व विशाल काकळ यांनी वारंवार दबाव टाकल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। मात्र करारातील अटी व शर्तींची पूर्तता न झाल्याने देयक प्रलंबित असल्याचं अभियंता रामटेके यांनी नमूद केलंय। तक्रारीनुसार 18 मे 2026 रोजी रात्री गौरखेडा धारणी रोड परिसरात जेवण करत असताना विशाल काकळ यांनी मध्यस्थामार्फत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यानंतर नगर परिषद कार्यालयातही पुन्हा धमकी देण्यात आल्याचं निवेदनात म्हटले आहे। याचबरोबर रुपेश ढेपे, कुंदन यादव व विशाल काकळ यांनी शिवीगाळ करून उद्या देयक मिळाला नाही तर कार्यालयात येऊन तोडफोड करू तसेच लोकांना मारहाण करू अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन नियमानुसार चौकशी व कठोर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। तसेच शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या सुरक्षा तरतुदींनुसार तसेच भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांअंतर्गत दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रतिनिधी विजय काकडे, RCN न्यूज, परतवाडा।